नमस्कार. मी वैद्या ज्योती रहाळकर, पुरुषोत्तम शास्त्री नानल रुग्णालयामध्ये मी स्वास्थ्य सल्लागार म्हणून काम करते. योग आणि आयुर्वेद हे माझे आवडीचे विषय आहेत आणि आता मला तुमच्याशी संवाद साधायला आवडेल. त्याचं कारण सीझन आता चेंज होतोय, उन्हाळ्याचे दिवस येत आहेत आणि म्हणतातच ना, आला उन्हाळा तब्येत सांभाळा, आला पावसाळा तब्येत सांभाळा. तर थोडक्यात प्रत्येक ऋतू बदल जेव्हा होत असतो तेव्हा तब्येत सांभाळणं गरजेचं असतं. आणि माझा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय आहे तो रसायन वाजीकरण अर्थात प्रतिबंधात्मक चिकित्सा. त्याच्यामुळे ऋतू बदल होत असताना नक्की काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्याचा प्रतिबंध कसा करायचा ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर महत्त्वाचं करून त्वचेची काळजी आणि उन्हाळा हा आजचा आपला विषय आहे. तर आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये उष्णता वाढलेली असते, कोरडे आणि उष्ण वारे वाहत असतात आणि ह्या बदलाचा आपल्या शरीरावर आणि त्वचेवरती नक्कीच परिणाम होतो. तर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम दिसतो तो म्हणजे अधिक घाम येणं आणि घामामुळे घामोळ्यासारख्या पुटकुळ्या येणं, मुरूम उठणं, चेहऱ्यावरती पुरळ येणं, अशा प्रकारच्या समस्यांना त्वचेकरता आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि बरेचदा असं लक्षात येतं की त्वचा लाल होते, त्वचेची आगाग होते. तर अशा वेळेला पोटात आणि वरून लावण्यासाठी काही उपाय आहेत का? किंवा त्वचा कोरडी पडून शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनसारख्या समस्यांना पण आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर मला असं वाटतं की संपूर्णपणे आपला आहार, विहार आणि दिनचर्या ह्याच्यामध्ये जर का आपण थोडंसं लक्ष दिलं तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ह्या समस्यांना आपण सामोरं जाऊ शकतो. आणि ह्याच्यासाठी घरगुती तसंच आपल्या आयुर्वेद रसशाळेचीही काही उत्पादनं आहेत ज्याचा आपण वापर अत्यंत उत्तमरित्या करू शकतो.